मला तर ना कधी पण काही पण खाऊ वाटतं। आज मला खरवस खायची इच्छा झाली होती। म्हणलं हे कसं शक्य आहे, तर माझ्या लक्षात आलं इन्स्टंट खरवस बनवू शकतो। तर म्हणलं चला रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करूया। इथं मी फ्रेश दही घेतलेलं आहे, कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे, वेलची पावडर घेतलेली आहे, केशर घेतलेलं आहे, दूध घेतलेलं आहे आणि गूळ घेतलेला आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व पदार्थ घालून घेऊया आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 केसरच्या काड्या घालूया। जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आता मिक्सरमध्ये साधारण आपण त्याला 2 ते 3 मिनिटं छान असं फिरवून घेणार आहोत आणि एकसारखं बॅटर तयार करून घेणार आहोत। आता इथं माझ्याकडं केकचं भांडं आहे, त्याच्यामध्ये हे मी बॅटर ओतत आहे। त्याच्यावरती मी केशरच्या काही काड्या घालत आहे आणि वेलची पावडर घालत आहे। स्टीमरमध्ये इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता याला आपण 10 ते 15 मिनिटं छान असं वाफवून घेऊया। झाकणावर तुम्ही रुमाल ठेवा, जेणेकरून झाकणाचं पाणी बॅटरमध्ये पडणार नाही। आता 10 ते 15 मिनिटानंतर मी चेक केला, हे छान पद्धतीने शिजलेलं आहे। 2 ते 3 तासासाठी मी ह्याला फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आणि आपला इन्स्टंट खरवस तयार आहे। जर का तुम्हाला खरवस खायची इच्छा झाली तर तुम्ही असा हा इन्स्टंट खरवस तयार करून खाऊ शकता। जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।